एवढी मोठी गर्दी कायची आहे रे बा? हे बँड कोणता आहे तो? काय म्हणता बाई पोट्टे हो? जय श्री महाकाल. तर चला ना पुढे, काय आहे ते सांगतो ना तुम्हाला. आपली गाडी काढली ना आपण आलो टुनकीले, कोणकी तटी दीपक बँड गलंगी येऊन राहिला भाऊ. आपण टुनकीत पोहोचायच्या पहिलेच बँड पोहोचलो होते भाऊ, आणि दीपक भाऊ बी आले. थार रॉक्स मध्ये आले ते डायरेक्ट. आल्याबरोबर आपण तर एक व्हिडिओ क्लिप घेऊन घेतली. थार मधून उतरले आणि डायरेक्ट बँडच्या गाडीवरच चढले, कोणकी गर्दीच तेवढी होती बा. आज होती टुनकीत अण्णाभाऊ साठे जयंतीची मिरवणूक. त्या जयंती निमित्त मिरवणूक काढायसाठीच दीपक बँड गलंगी यायला आमंत्रित करायला होतं भाऊ टुनकीवाल्यानं. हॅशटॅग टुनकी बोलते ना भाऊ. बँड पाहिले एवढी गर्दी तयार झाली की काय, रस्ते जाम. मेन रस्त्यावर बँड असताना गाड्या पुऱ्या थांबेल होत्या भाऊ. आजूबाजून ट्रॅफिक पुरं जाम. टुनकी फाट्यावर चौकात बँड आल्यावर पहिले शिवाजी महाराजची आरती झाली भाऊ, आणि मग पुऱ्या बाकीच्या गाण्याला सुरुवात केली. दीपक बँड गलंगी म्हटल्यावर जलवा तर राहणारच ना बा. आणि आपलं तर असं आहे, नाचायला तर पहिले पाहिजे, बँड असला तर मग तो काहीच वांदा नाही. बँड कोणचाही असो, आनंद पुरा लुटायचा, आणि त्यातल्या त्यात दीपक भाऊ असल्यावर मग तो वांदाच नाही. बँड लवर का कमी आहेत बा महाराष्ट्रात. खूप गर्दी झाली टुनकीला. दीपक भाऊ म्हटल्यावर त्याची फॅन फॉलोइंग तर जबरच आहे. बँड पाहिले एवढी गर्दी झाली की लहान लहान लेकरं त्याच्या बाबाला घेऊन आले ते बा बँड पाहिले. ग्रामपंचायत पाहिली गर्दी होती की पाय ठेवायला जागा नव्हता बाबा. ग्रामपंचायतच्या पुढे गाडी गेली, काय वायरिंग जायली की काय झालं बाबा, गाडी पडली बंद. गाडी काही वाजली नाही. मग मिरवणूक तर केली पुरी. रद्गीत सांगेल होतं आजच्यासाठी एवढं. जय श्री महाकाल.